मराठा आरक्षणाच्या मागणीला घेऊन मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वातील मराठा मोर्चेकरी जे आहेत ते लोणावळ्यात आलेले आहेत। मोठ्या संख्येने हे मोर्चेकरी आहेत। जालना इथल्या आंतरवाली सराटीतून हा मोर्चा सुरू झाला होता आणि तो आता लोणावळ्यामध्ये आलेला आहे। कुठल्याही परिस्थितीमध्ये मराठा आरक्षण मिळालंच पाहिजे अशा पद्धतीचा निर्धार मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केलेला आहे। सध्या त्यांची शिष्टमंडळाबरोबर चर्चा आहे, मात्र कुठल्याही परिस्थितीमध्ये हे आरक्षण मिळावंच असा मराठा समाज बांधवांचा देखील निर्धार आहे। त्यामुळे मुंबईकडे जाण्याच्या तयारीत जे आहेत ते सध्या मराठा बांधव मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर थांबलेले आहेत। आपण थेट त्यांच्याशीच बातचीत करूया। मला सांगा काय भावना आहेत, काय तुम्ही सांगाल? आम्ही इथपर्यंत पोहोचलेत आणि दुसरी गोष्ट थोडा संभ्रम निर्माण करण्याचा असा काही प्रयत्न वाटतोय की आम्हाला पाटलांनी असं सांगितलं नाही की इथं थांबायचं आहे आपल्याला, त्यामुळे आमच्या मनात कुठलीही शंका नाही। 100% मुंबईला जाणार आहेत, यात काही वाद नाही। मुंबईला तुम्ही जाण्याचा निर्धार बनवला? 100%। बरं, हां, तुम्ही काय सांगाल? काहीच नाही, फक्त आता जे आम्ही मीडियाला जी बातमी बघत होतो आता ते फक्त पाटील थांबा म्हणल्यामुळे थोडं थांबलो। आता जे शिष्टमंडळ आलेलं आहे अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। त्यांच्यामुळे आम्ही तर स्टॉप आहेत। पुढचा निर्णय पाटील जसं सांगतील तसं आम्ही रवाना मुंबई 100%। आरक्षण मिळालंच पाहिजे। आरक्षण मिळालं, आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही गावाकडे जाणार नाहीत। आम्ही सगळी व्यवस्था आहे का 15-20 दिवसाची व्यवस्था करून आलेलो आहोत। आरक्षण आम्ही ओबीसी मधूनच घेणार, कुणबी प्रमाणपत्र घेऊनच आरक्षण घेणार आम्ही। सरसकट मराठ्याला कुणबी मुंबईमध्ये येण्यास पोलीस मज्जाव करतात आहे। मुंबईमध्ये येऊ नका तुम्ही, नवी मुंबई किंवा खारघर परिसरामध्ये आंदोलन करा असं। आज सरकारचा दबाव तंत्राचा वापर आहे, परंतु त्यांच्या दबाव तंत्राला आम्ही बी घालणार नाहीत। आम्ही कोणत्याही परिस्थितीत मुंबईत येणार। पाटील म्हणते ते पूर्व दिशा मुंबईत येणार म्हणजे येणार। दादा, तुम्ही कुठून आलाय, काय सांगाल? पुढे आम्ही बीड तालुक्यातून आलोत। चौसाळ हे गाव आहे आमचं, तालुका जिल्हा बीड। आणि जवळजवळ आमच्या 15 ते 20 गाड्या आहेत आणि सर्व आमच्यासोबत गॅस सिलेंडर, स्वयंपाकासाठी सगळी व्यवस्था करून आम्ही आलोत। फक्त जरांगे पाटलाचा आदेश आहे की मी सूचना दिल्याशिवाय इथून पुढे जाऊ नका, त्याच्यामुळे आम्ही इथं थांबलेलो आणि आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय जाणारच नाहीत। नक्कीच या मराठा समाज बांधवांच्या प्रतिक्रिया आहेत। कुठल्याही परिस्थितीमध्ये आरक्षण जे आहे ते मिळालंच पाहिजे आणि असा चंगच जो आहे तो मराठा बांधवांनी बांधलेला या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय। नितेश सोनवणेसह देवेंद्र कोलटकर, झी मीडिया, लोणावळा।